काल लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। त्याच निकालांच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर। राज्यात महाविकास आघाडीला जो यश मिळाला त्याचे शिल्पकार किंवा त्या यशाच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक शिल्पकार म्हणजेच शिवसेनेचे नेते संजय राऊत माझ्यासोबत आहेत। आजचा दिवस देशासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज जी बैठक होणार आहे त्या घडामोडींवर सगळ्यांचे लक्ष आहे आणि त्यावरती संजय राऊत आज दिल्लीला जाणार आहेत। पण त्याआधी याचं विश्लेषण करूयात आणि पुढे कसं महाविकास आघाडी राज्यामध्ये जो फॉर्म्युला झाला तो देशात नेते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजयजी, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये। माझा प्रश्न तुम्हाला हाच की जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर त्या ॲनालिसिसला पाहता महाविकास आघाडीला मिळालेलं यश, त्याची कारणं, त्याचे मुद्दे काय आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? सगळ्यात पहिलं असं आहे की हे जे यश मिळालं त्याच्यामध्ये आम्ही शिल्पकार वगैरे नाही, जनता शिल्पकार आहे। शिवसेनेचे म्हणाल तर आमचे पक्षप्रमुख, त्यांच्यावर आम्ही सगळे ज्या लढाईमध्ये उतरलो आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता, कार्यकर्ता यांनी ह्या वेळेला ही स्वाभिमानाची लढाई समजून एका जिद्दीनं मैदानात उतरले आणि हे युद्ध महाराष्ट्रामध्ये आपण जिंकला, देशामध्ये सुद्धा हे युद्ध जिंकलं आहे। पण महाराष्ट्रामध्ये काही लोक असं म्हणत होते आम्ही मिशा कापून फिरू किंवा आम्ही राजकीय संन्यास घेऊ। निवडणुकीच्या मैदानात अशी भाषा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी बोलावी लागते, हे आम्ही मान्य करतो। पण आम्हाला, मी कायम म्हणत होतो की आम्हाला 30+ जागा मिळतील आणि तेवढ्या मिळालेल्या आहेत। 30+, अपेक्षा जास्त होती। आमच्या काही जागा ज्या आहेत आम्ही पाहिलं असं, तर काल अमोल कीर्तीकरांची जागा, ही जागा समोरचे लोक जिंकलेले नाहीत, त्यांनी जागा चोरली, ही चोरली म्हणतो। आपल्या हातात सत्ता आहे, आपण अधिकाऱ्यांना दमदाटी करू शकता, आपण माणसं विकत घेऊ शकता, त्या ताकदीवर लोकशाहीमध्ये अशा चोऱ्या माऱ्या देशभरात झाल्या। त्या निवडणुकीमध्ये देशभर, बिहारला सुरू आहे या चोऱ्या माऱ्या, या क्षणी मुंबईत ही चोरी झाली, अन्य काही ठिकाणी असे प्रकार झाले। नाहीतर 30 ते 35 हा जो आम्ही आकडा देत होतो, आम्ही नक्की 35ला गाठला असतं। पण काही चोऱ्या होतील हे गृहीत धरून आम्ही साधारण 30चा आकडा सांगितला। हे महाविकास आघाडीचंच यश आहे। 3 पक्ष एकत्र राहिले, 3 पक्षाचे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आणि त्याच्यामुळे एका जिद्दीनं आम्ही प्रत्येक ठिकाणी, हा काँग्रेसचा आहे का, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का, हा शिवसेनेचा आहे का, हा विचार न करता आम्ही एकत्रित जे काम केलं त्याचा हा परिणाम आहे। आम्ही 21 जागा लढल्या, आमच्या वाट्याला 9 विजय आले, काही विजय आमचे थोडक्यात हुकले, नाही तर आम्ही साधारण 13-14 असं आमचं गणित होतं का आम्ही 14 पर्यंत नक्की जिंकत होतो। असं कालचे आपण पाहिलं, शरद पवार साहेबांनी सुद्धा 10 जागा लढून 8 जागा जिंकल्या, काँग्रेस पक्षानं सुद्धा 17 जागा, 13 जागा जिंकल्या। याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा एकत्र काम करत होता, कुठेही संघर्ष नव्हता। आता पुढे काय? कारण महाविकास आघाडी 2019ला असंच होतं, मॅन्डेट क्लिअर नव्हता, एनडीएला मॅन्डेट होता, महाराष्ट्रामधलं बोलतो मी। त्यावेळेला काँग्रेसने सुरुवात केली की शिवसेना आमच्यासोबत येऊ शकते। सुरुवातीला तुम्ही नाही म्हणालात, पण नंतर ज्या गोष्टी घडल्या, घडामोडी झाल्या, त्यानंतर देशानं, राज्याने, देशानं एक नवीन महाआघाडी पाहिली। आताही तशीच परिस्थिती आहे केंद्रामध्ये। क्लिअर मॅन्डेट भाजपला नाही आहे, एनडीएला मॅन्डेट आहे, पण तोही खूप शॉर्ट मार्जिनने आहे। 2 पक्ष जर बाहेर पडली, टीडीपी आणि जेडीयू, तर तिथंही महाविकास आघाडी सारखा फॉर्म्युला करून सत्ता बसवणं शक्य आहे। तुम्ही महाराष्ट्रात दाखवून दिलं की भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असली तरीही भाजपला सत्ता बाहेर ठेवलं जाऊ शकतं आणि सरकार चालू शकतं। ते केंद्रामध्ये होण्याची शक्यता आहे का? आज टीडीपी जेडीयू म्हणतायत की तिथं एनडीएमध्ये आहेत, पण तुम्ही प्रयत्न करणार, सरकार बनवण्याचे काही चान्सेस आहेत? आजच्या बैठकीत काही होईल? एक लक्षात घ्या की टीडीपी, तेलुगू देशम पार्टी आणि नितीश कुमार
ह्यांना काँग्रेस नवीन नाही आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर पूर्वीही काम केलेलं आहे सातत्यानं. म्हणजे आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी दिल्लीत काम केलेलं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम केलेलं आहे. या देशाची जनता हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळली आहे, विटली आहे आणि थकली आहे. खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा दारुण पराभव झाला आहे. ईश्वराचा पराभव झाला. एक लक्षात घ्या, विष्णूचा 13वा अवतार, मैं तो ऊपर से आया हूं भाई, मी का आईच्या पोटातून जन्म घेतला नाही. राम माझ्या पाठीशी आहे, रामच माझं बोट धरून चाललं आहे. अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला, त्यापेक्षा वाईट गोष्ट काय. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींना विजयासाठी संघर्ष करावा लागला. आपण पहा, त्यांचं मताधिक्य पहा. आधीची 2 मताधिक्य आणि आता 2 लाखाचंही त्यांना मताधिक्य नाही आहे ना. पहिल्या 3 फेऱ्यात ते मागे होते. त्यांच्यापेक्षा अमित शहाचं मताधिक्य जास्त आहे. वायनाड आणि रायबरेलीमध्ये राहुल गांधी 4-4 लाखाच्या मताधिक्याने जिंकले. आमच्याकडले साधे कार्यकर्ते 2-2 लाखाच्या मताधिक्याने जिंकले. पण देशाचे प्रधानमंत्री जे ईश्वराचे अवतार आहेत, त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला, ते सुद्धा काशीला. मी काशीपुत्र आहे. काशीपुत्राचा पराभवच झाला असता, शेवटच्या क्षणात जर धावपळ झाली नसती तर नक्कीच त्यांचा लोकांनी पराभव केला असता. आणि तुमचा जो प्रश्न आहे की भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर सरकार बनवू शकत नाही, जे 2014 आणि 2019ला पूर्ण बहुमत स्वतःचं होतं, तेव्हा ते इंडिया सरकार म्हणत नव्हते, मोदी सरकार, मोदी गॅरंटी, मैं. आता कालपासून त्यांच्या बोलण्यात बदल झाला. एनडीए की सरकार आ रही है, म्हणजे मोदी गॅरंटी, मोदी सरकार वगैरे संपलं. नैतिकदृष्ट्या म्हणाल तर मोदी हारले आहेत आणि मोदींनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी जे काय म्हटलं होतं, मैं तो झोला लेकर जाऊंगा, हे त्यांनी त्यांचं सत्यवचन पूर्ण करायला पाहिजे होतं. इंडियाचं सरकार त्यांनी आणण्याचा प्रयत्न जरूर करावा. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, 100% आहे. पण लक्षात घ्या, ज्या रामाच्या नावावर सगळ्यात मोठं राजकारण मोदींनी करण्याचा प्रयत्न केला, त्या उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामानं आणि बजरंग बलींना त्यांच्या डोक्यात गदा मारली आहे. त्यांच्यापेक्षा जास्त जागा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला एकत्रित मिळालेल्या आहेत. हाही मोदींचा पराभवच आहे. पण मोदी हे पराभव मान्य करतात का? नाही. मी पण आता त्यांनी किती सरकार बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार चालणार नाही, त्यांचं सरकार टिकणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आता. म्हणजे तुम्ही प्रयत्न करणार, आजही बैठक आहे, प्रयत्न होतील तुमच्याकडनं टीडीपी, यूडीपी, जेडीयूला. आम्ही म्हणजे मोदी शहांचं राजकारण करणारे लोक नाही आहोत. स्वतः येतील ते तुम्ही म्हणताय? आम्ही मोदी शहांचं राजकारण करणारे लोक नाही आहोत. तोडफोड, धमक्या, हातात ईडी, सीबीआय हे सगळं असून सुद्धा लोकांनी त्यांना नाकारलं आहे. तुम्हाला घाबरत नाहीत लोक मरायला तयार आहेत लोकशाहीसाठी. आमच्यासारखी लोक, आम्ही तुरुंगात गेलेलो आहोत. आम्ही तुमच्यापुढे झुकलो नाही आणि झुकणार नाही. एक आता सांगतो मी, आम्हाला परत तुरुंगात टाका तुम्ही हिंमत असेल तर. पण आता तुम्ही टेकोवर सरकार चालवणार आहात आणि हे 2 टेको किती काय ताकदीचे आणि काय आहेत आम्हाला माहिती आहे. चंद्राबाबूंबरोबर आम्ही जवळून काम केलेलं आहे. चंद्राबाबूंचाही छळ त्या मोदी शहांनी आणि भाजपने कसा केला आहे हे ते विसरलेले नाहीत आणि आम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांना तिसऱ्यांदा शपथ घ्यायचा विक्रम करायचा आहे, ते आपल्या नावावर ते करू द्या. म्हणजे शपथ घेतल्यानंतर तुम्ही म्हणताय बिटवीन द लाईन, जर मी तुमचं आत्ता जे तुम्ही म्हणता त्याला जर वाचण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न केला तर म्हणता की सरकार बनेल पण टिकणार नाही, म्हणजेच महाविकास आघाडी सारखंच इंडी अलायन्स केंद्रात दिसेल लवकर. मला स्पष्ट प्रश्न आहे माझा की तुम्ही प्रयत्न करणार का सरकार बनवण्याचा सगळ्यांना सोबत घेऊ? की त्यांना शपथ घेऊ द्या. शपथ घेतल्यावर घरी पाठवण्यात मजा असते ना. शपथ त्यांनी पहाटे घेऊ द्या, दुपारी घेऊ द्या, संध्याकाळी घेऊ द्या, कुठेही घेऊ द्या. शपथ घेतल्यावर बोरा बिस्तार बांधताना मजा येते बघताना अशा लोकांचा. तुम्ही म्हणताय शपथ घेतल्यानंतर म्हणजे टीडीपी, जेडीयू सोबत बोलणं असेलच, पण भाजपमध्ये वारंवार तुम्ही कालही म्हणून होतात की भाजपमध्येच आता जे मॅन्डेट आलेलं आहे, क्लिअर मॅन्डेट भाजपला नाहीये, इनफाईट असेल, भाजपमध्येच मोदींविरुद्धचा सूर सुरू होईल असंही तुम्ही कुठे एक इशारा दिलेला आहे, त्याबद्दल काय म्हणाल? बघा, नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला.
मी प्रत्येक भाषणात माझं एक लहानसं वाक्य होतं, मोदी तो घेऊ. बरं का, गेले ना मोदी. मोदी हा ब्रँड राहिलाय का आता? ब्रँड मोदी एक ब्रँड आहे. 240 जागा आल्या ना साहेब त्यांच्या. भाजपला 240 दिलाच आहेत. 240 काय 400 पारचा नारा होता. स्वतःच्या बळावर त्यांना जागा जिंकायच्या होत्या. आतापर्यंत जिंकल्या मोदी 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 करून. तुम्हाला बहुमत मिळालं नाही म्हणजे तुमचा ब्रँड संपलाय, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःच्या बळावर स्वतःच्या चेहऱ्यावर बहुमत नाही मिळवलं आहे. आणि या देशामध्ये असे अनेक राज्य आहेत जी मोदींशिवाय ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांनी आपापल्या जागा जिंकून आणल्या. तुम्ही देशात प्रधानमंत्री आहात, तुमच्याकडे गृह खातं आहे, तुमच्याकडे तुफान अफाट पैसा आहे, म्हणून तुम्ही या जागा जिंकल्यात. काल अमोल कीर्तीकरांची जागा याच पद्धतीनं आमच्याकडनं तुम्ही खेचून घेतली. याला मी विजय मानत नाही. मोदी हा ब्रँड राहिला नाही. मोदी आता भाजपला जिंकून देऊ शकत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामधलं जे मूळ नेतृत्व आहे ते बदल होईल तुम्हाला वाटतं? पहा ना तुम्ही काय होईल लवकरच ते. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं बदल होईल? कोणाचं नाव असेल? कारण तुम्हीही राजकारण दिल्लीतही पाहता, इथेही पाहता, चर्चा करता लोकांची. आता ह्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये भविष्यामध्ये मोठ्या उलटापालटी होती आणि त्याच्यामध्ये संघाची भूमिका फार महत्त्वाची असेल. संघालाही खतम करण्याचा प्रयत्न झाला मोदी काळामध्ये. एकेकाळी आम्हाला राष्ट्रीय संघाविषयी स्वयंसंघाविषयी फार आदराने प्रेम होतं, आजही आहे. पण तो संघ जो आहे, तो आजचा जो मोदीने निर्माण केलेला संघ आहे, गुलाम संघ, मी सांगेन ते ऐकणारा संघ, तो संघ आम्ही कधी पाहिला नव्हता. हतबल संघ आम्ही अजिबात नव्हता पाहिला. त्याच्यामुळे बंडाच्या ठिणग्या या प्रत्येक ठिकाणी पडलेल्या आहेत. भाजपमध्येही पडतील, राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी नक्की पडणार आहेत. का नाही पडणार? प्रत्येकजण दबला गेलेला आहे, गुदमरलेला आहे. या 10 वर्षाच्या मोदींच्या अमृत काळात सोकॉल्ड प्रत्येकजण विषाचा प्याला पचवून कसा तरी जगत होता. कुठे आहेत मोदी आता? आता मोदी बघा, तुम्ही आता या टेकूवरचे सरकार आहे ना, ते टेकू राहणार का? या टेकूवरच्या सरकारमध्ये तुम्हाला ईडी, CBI वगैरे 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 करून लोकशाहीचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटता येणार नाही. कारण नितीश कुमार असतील, चंद्राबाबू असतील, ह्या सगळ्यांनी आतापर्यंत व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी संघर्ष केलेली माणसं आहेत. तुम्ही ज्या टेकूंबद्दल बोलताय त्यांनाच काढून का घेत नाही? तुम्ही प्रयत्न तर करणार हे दिसतंय. तुम्ही आता नाही म्हणालात. अहो टेकू लावू द्या की, टेकू लागू द्या ना, टेकू लावू द्या, मजा घेऊ द्या, माणसांना आधी आनंद घेऊ द्या, उपभोगू द्या काही दिवस. पण आता आम्ही दिल्लीत निघालेलो आहोत. आज बैठक आहे, आज आम्ही पाहू, मग उद्धव ठाकरेही पोहोचतील, सगळे प्रमुख नेते पोहोचतील, आम्ही बसून निर्णय घेऊ. आमच्यामध्ये कालपासून संवाद सुरू आहे. कोणाकोणाशी बोललात? कोणाशी संवाद सुरू आहे? म्हणजे जे NDA मध्ये आहेत त्यांच्याशी पण? पहा, लोकशाही मार्गानं, लोकशाही मार्ग. आमच्याकडे काय ईडी आणि CBI नाही. जा रे त्याला उचलून घेऊन या, जा रे त्याच्यावर धाड घाल, हे धंदा आमच्याकडे नाही. ते मोदी, शहा, फडणवीसांचे, बरं का. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून या राज्याची आणि देशाची वाट लावण्याचं काम या 3 लोकांनी केलं आणि त्याचे परिणाम ते भोगतील, 100% भोगतील. हे सगळे कारस्थानी लोक आहेत. हे सगळे शर्ट पॅन्टीतल्या आनंदीबाई आहेत, बरं का. यांना फक्त आता पाचोळ्या नेसवायची आहेत. हे जे आहे ते शर्ट पॅन्टीमधल्या आनंदीबाई होत्या ना पेशवे काळात आमच्याकडे, ते आनंदीबाईच्या पद्धतीने काम केलं इकडं. पण शेवटी त्यांचं काय राज्य आलं नाही, ते टिकलं नाही. हे इतिहास सांगतो. राज्य शिवाजी महाराजांचंच. तर त्याच्यामुळे त्यांनी करावं ना. मी सांगतो, मी फार जबाबदारीनं सांगतो आहे. आता ते तुमचे फडणवीस बोलतील, कोण संजय राऊत, मी ओळखत त्यांना काय ओळखू? तुम्हाला कोण सांगते मला ओळखा म्हणून? तुम्ही कोण आहात? तुमची अवकात लोकांनी दाखवली विदर्भात काय आहे ती. विदर्भाचे नेते ना तुम्ही, महाराष्ट्राचे तुम्ही अनडिस्प्युटेड लीडर होतात ना, आम्हाला धमक्या देत होतात ना, एवढ्या जागा मिळाल्या तरी बघेन वगैरे. आम्ही 30+ जागा जिंकल्यात, आमच्या काही जागा तुम्ही चोरल्यात. माझा प्रश्न तोच राहतो साहेब की केंद्रात काय? कारण लक्ष आता केंद्राकडे, सगळं राजकारण केंद्रात जाणार. तुम्ही आता दिल्लीला निघालेला आहात, प्रयत्न होतील का नाही माझा स्पष्ट प्रश्न आहे. का नाही होणार? राजकारणामध्ये आम्ही आहोत. आम्ही राजकारणामध्ये, आमच्याकडे आकडा आहे. आमचा आकडा नगण्य एक्झिट पोलने दाखवला तुम्ही लोकांनी, तसा आकडा नाही आमच्याकडे.
किंवा मोदी आणि शहांच्या मीडिया पोलने दाखवला तसा आकडा आहे का? नाही. आमच्याकडे स्वतःचे 250 आहेत आणि जवळ आहेत. तर म्हणून हाच माझा प्रश्न, समजा गणित तुमचं बसलं, जसं महाराष्ट्रात बसलं, गणित बसणार, पुढे बोला, बसलं तर पंतप्रधान कोण, कोणाला कोणता वाटा मिळेल, हेही प्रश्न येणारच ना, की कोण असेल दादा चेहरा नेतृत्वामध्ये देश, तुम्ही जर केंद्रात बसताय, तुम्ही म्हणताय या देशाला जर नरेंद्र मोदी चालू शकतात, ज्यांनी 10 वर्षात काही केलं नाही, तर या देशामध्ये नेतृत्वाची खाण आहे हा देश म्हणजे. आणि आमची इंडिया आघाडी ही नेतृत्वाची खाण आहे. आमचा प्रत्येक पक्षातला नेता अत्यंत अनुभवी आहे, एकापेक्षा एक सरस आहेत. त्यातला कोणीही प्रधानमंत्री होऊ शकतो. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रधानमंत्री पदावरून आम्ही तर म्हणतो राहुल गांधींनी नेतृत्व करावं, ही शिवसेना म्हणते प्रत्येक वेळेला. पाठिंबा द्याल का देणार? गांधी चेहरा असेल तर पंतप्रधान का देणार नाही? राहुल गांधीजीने जर आणखीन एखादं नाव सुचवलं तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. राहुल गांधी म्हणाले की सगळ्यांनी मिळून की बाबा हा नेता उत्तम आहे, आपण जबाबदारी देऊया. आमच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वाविषयी कोणताही संघर्ष नाही. या देशातली हुकुमशाही नष्ट व्हावी, ईस्ट इंडिया कंपनी कंसात गुजरात हे जे राज्य आहे लुटमारीचं ते नष्ट व्हावं, हीच आमची भूमिका आहे. आपण राहुल गांधीचं नाव घेतलं, पण तर दिग्गज नेते पण आहेत ना. समजा गणित बसलं, मी समजाच बट अँड इफ अँड बटच आहे, तर पवार साहेबांबद्दलही आपण, राहुल गांधी दिग्गज नेते नाही आहेत का? आहेत ना. माझं म्हणणं, पण सिनियरिटी जर पाहिली तर देशाची इतरही नेते आहेत तुमच्याकडे. मोदीपेक्षा सिनियर अडवाणी होते तेव्हा तुम्ही तो का प्रश्न विचारला नाव? नरेंद्र मोदींपेक्षा सिनियर लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते, नितीन गडकरी होते, नितीन गडकरी, राजनाथ सिंग होते. पक्षाचं अध्यक्षपद त्याने धुरा सांभाळली होती, तेव्हा प्रश्न आला नाही. अमित शहानी देशाची सूत्र हातात घेतली तेव्हा ते सिनियर होते का? गुजरातमधले एक राज्यमंत्री होते, तेव्हा तुम्हाला प्रश्न सुचत नाही. त्यांचं राजकारण आहे, तुमचं राजकारण तसं नाही. तुम्ही वेगळं म्हणता ना तुम्ही, आम्ही तसं करत नाही. राजकारण आहे. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, गांधी या देशाचे नेते आहेत. राहुल गांधीने सिद्ध केलेलं आहे बरं का. जर एखाद्या नेत्यानं आपलं नेतृत्व गुण सिद्ध केले असतील आणि जनता त्याच्या मागे असेल आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद नसतील तर या देशाला कोणतं, शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत. शरद पवार यांचं नेतृत्वाची तुलना कोणाशी करू शकत नाही, मग ते राहुलजी असतील किंवा अन्य कोणी असतील. शरद पवारांनी संपूर्ण हयात समाजकारणात आणि राजकारणामध्ये घालवलेली आहे, पण आता देशाचं राजकारण बदललेलं आहे. आमची खूप इच्छा होती की या महाराष्ट्राच्या मराठी नेत्यानं देशाचं नेतृत्व करावं, पण आज ती परिस्थिती नाही आहे. मग पण साहेब तुम्ही एक पेजवर असाल का? कारण इंडिया अलायन्स आधी आपण पाहिलं तर बैठकांना ममता बॅनर्जी येत नव्हत्या. आज जर तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन काही करायचं असेल तर सगळे तुमच्या सोबत आहेत, हा माझा प्रश्न असणार. कारण ममतांना बंगाल तर राखलं, पण इंडिया अलायन्स सोबत ते असतील, पुढे जातील. आजच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत ना, आज येणार आहेत. तुमच्या मनात शंका काय येते? शंका नाही, मी विचारतो प्रश्न. आहेत ना, सगळे आहेत. प्रत्येक इंडिया आघाडीतल्या घटक आजच्या बैठकीला आहे, सगळेच आहेत. ममता बॅनर्जी कोणत्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना खतम करण्याचा प्रयत्न झाला, भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, मोदी शहाबरोबर जाणार नाहीत. उद्धव ठाकरेंना, आमच्या शिवसेनेला, उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख आहेत, ज्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना खतम करण्याचा प्रयत्न केला मोदी आणि शहा आणि फडणवीसांनी, तुम्हाला का वाटतं ते आमच्या दारात आले तर आम्ही त्यांना भीक घालू? आम्हाला का स्वाभिमान वगैरे आहे का नाही? लोकांनी आम्हाला मतं दिली आहेत, लोकांनी आम्हाला, आम्ही लढलोय या प्रवृत्तीशी, या गुंडगिरीशी, झुंडगिरीशी, हुकुमशाहीशी, म्हणून लोकांनी आम्हाला मतदान केलं. आम्ही काय मतदारांचा पाठीत खंजीर खुपसू? हे कोणी करणार नाही आमच्यातला. पण मतदान झालं, लोकांनी तुम्हाला मॅन्डेट दिला राज्यामध्ये. केंद्राचा जर विषय झाला का अजूनही बरंच काही बाकी आहे, पुढचे काही दिवस महत्त्वाचे असतील. माझा थेट प्रश्न आहे की आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय होऊ शकतो की TDP, JDU आणि इतर जे NDA सोबत आहेत त्यांना एक प्रस्ताव पाठवावा की तुम्ही इंडिया अलायन्समध्ये या आणि तुम्हाला. ही पहिली बैठक आहे निकालानंतर, ताबडतोब. काल निकाल लागले, आज आम्ही बसतो. काल रात्री मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सगळ्यांना कळवलं की आपण मीटिंग घेऊ आणि आपण काही निर्णय घेऊ. ते तिथे गेल्यावरती ठरवलं ना आम्ही काय निर्णय घेतोय ते. आणि जर केंद्रात सत्ता आली समजा तर शिवसेनेचा कसा वाटा असेल, तुमचा कसा वाटा असेल, तुम्हीही, म्हणजे माझा हायपोथेटिकल प्रश्न आहेत, पण लोकांना याच्यामध्ये उत्सुकता आहे जाणून घेण्याची की काय होऊ शकतं.
तुम्ही म्हणताय आम्ही प्रयत्न करू, मोदी राहत नाहीत, त्यांचा म्हणालात की त्यांना पॅकअप करून टाकू, तर त्यासाठी तुम्हाला या सगळ्यांना सोबत आणावं लागेल ना. मी असं म्हटलं ना की त्यांना पॅकअप करून टाकू. त्यांना पॅकअप करताना बघताना मजा येईल. अच्छा, जसं त्यांना लोकांचा छळ करताना मजा येते, राक्षसांना लोकांचा छळ करताना बघताना मजा येते, बरं का. ते जाणार आहेत आम्हाला माहिती आहे, आणि त्यांची कारकीर्द अत्यंत वाईट पद्धतीनं संपणार हे आम्हाला माहिती आहे. त्यांची कारकीर्द अत्यंत काय ती दैदिप्यमान पद्धतीने त्याचा अंत होणार आहे का? नाही. लोकशाहीमध्ये हुकुमशहाचा अंत हा अत्यंत वाईट होतो. या राज्यात सुद्धा तो होणार आहे आणि तो केंद्रात सुद्धा होणार आहे. तुम्हाला या देशाच्या जनतेनं सत्ता दिली, तुम्ही तो किती हळुवारपणे वापरायला पाहिजे राज्याच्या विकासासाठी, जनतेसाठी. तुम्ही सत्तेचा वापर सुडाच्या राजकारणासाठी, स्वार्थासाठी, देश लुटण्यासाठी केलात. लोक तुम्हाला का माफ करतील? लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. आणि म्हणून तर इंडिया आघाडीला इतक्या पक्ष एकत्र येऊन 250च्या आसपास जागा दिल्या. तुम्ही खूप प्रयत्न केलेत, खोटे आकडे दिलेत, अमुक केलं, तमुक केलं, लोकांना भ्रमित केलं, सगळं केलं, पैसे टाकलेत, लोकांना तुरुंगात टाकलं, निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं. ज्यांना तुरुंगात टाकायचं आहे ते तुमच्याबरोबर आहेत, तुमच्या पक्षात आहेत. ज्यांना खरोखर तुमची नियत जर साफ होती ना मोदी आणि फडणवीसांची, अमित शहाची, मग ज्यांना खरोखर तुरुंगात टाकायला पाहिजे होते आमच्या बरोबरच्या लोकांना तुम्ही जे घेतलं, हां, त्यांना तुम्ही रोज साबण लावताय. पण ते तुमच्यासोबत पण होतेच ना त्यावेळेला. ते आमचं आम्ही बघू. अच्छा, माझा राज्याचे शेवटचे दोन प्रश्न राज्यासंदर्भात आहे. केंद्राबद्दल तुम्ही क्लॅरिटी दिली की आता पुढे बैठका होतील. राज्याचं गणित कसं असेल? आगामी 2 ते 3 महिन्यांमध्ये निवडणुका आहेत, बरंच काही बदलेल. महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारची रणनीती असणार आहे? कारण आता तुम्ही जे विजयाचं म्हणताय, भाजप म्हणते की 21 पैकी 9 आणले, स्ट्राईक रेट काय 40चा आहे. आज भाजप म्हणते ना, किरीट सोमय्या म्हणाले की नॉर्थ ईस्टमध्ये जी जागा जिंकली आहे ती मानखुरमध्ये बांगलादेशी परिसर जे आहे त्यांनी तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही त्या मॅन्डेट तुम्हाला किंवा ती सीट आली आहे. तुम्ही आता तुम्हाला मी सांगतो, कोणी काय प्रश्न विचारले, आमचा पक्ष तुम्ही तोडलात, आमचं चिन्ह चोरलं, आमच्या सगळ्या गोष्टी चोरल्या, तरी आम्ही उभे राहिलो आणि लढलो. आम्हाला मिळालेली मतं पहा, आमच्या काही जागा किती कमी फरकात पडल्या, तरी आम्ही 9-10 जागा जिंकू शकलो. बरोबर आहे. आम्हाला कोणी काय मतं दिली ते मतदार नाही आहेत का? ते मतदार नाही आहेत का? मानखुर्द असेल, गोवंडी असेल, तुम्ही उज्ज्वल निकमनं उभं केलं, जिंकले का? मला सांगा ना. आम्हाला सर्व पक्ष, सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथांना मतदान केलं आहे. हीच तर लोकशाही आहे. हीच तर लोकशाही आहे. मी स्वतः म्हणतो, शरद पवारांनी 10 पैकी 8 जागा जिंकल्या, कौतुकास्पद आहे. काँग्रेसनं 13 जागा जिंकल्या, कौतुकास्पद आहे. पण शिवसेनेच्या मदतीनं सुद्धा जिंकल्यात नाही जागा. पण स्ट्राईक रेट कमी आहे म्हणतात. असेल ना. स्ट्राईक रेटचा अर्थ काय? तुमचा कुठला स्ट्राईक रेट आहे? तुमचा काय स्ट्राईक रेट आहे हे काय सांगतं? आणि एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी महाराष्ट्रात राहील आणि आम्ही 185 ते 190 जागा जिंकतो आहोत. शेवटचा प्रश्न ह्याला जोडूनच, मग नेतृत्व कोणाचं असेल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महाविकास आघाडी सरकार झालं, जर 185चा दावा करता 288 पैकी, तर नेतृत्व कोणाचं असेल? शिवसेनेचं असेल? त्यांचे बाप खाली उतरू द्या, आमचा पराभव करायला, बरं का. त्यांच्या छातीवरती उभा राहून आम्ही विजय प्राप्त करू, ही माझी भाषा आहे, बरं का. आम्ही जे भोगलाय ना, आम्हाला ज्या लोकांनी भोगायला लावलाय ना सत्तेचा गैरवापर करून, याचा बदला या राज्याची जनताच घेणार आहे. आम्ही 185 जागा विधानसभेला जिंकतो. तुम्ही विधानसभेच्या आत्ता निवडणुका घ्या, आम्ही 225 जागा जिंकतो. नेतृत्व कोणाचं? महाविकास आघाडी करू, बसू ना आम्ही. तर संजय राऊत साहेब इथं एक आपल्याच अंदाजामध्ये उत्तर आमच्या प्रश्नांना देत होते आणि एक कॉन्फिडेंट आहेत की जे देशात बदल झाले ते राज्यात होतील. देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन जरी झालं तर बराच काळ टिकणार नाही आणि राज्यात 185 2 महिन्यानंतर आणि आज जर निवडणुका झाल्या तर 225 महाविकास आघाडीला मिळेल असा विश्वास त्यांना आहे. आणि केंद्रात बदल होतील, राज्यात 2 महिन्यानंतर निश्चित बदल होतील असा विश्वास त्यांना आहे. सांगितलेलं आहे की 185 विधानसभेला म्हणतोय, विधानसभाच म्हणतोय, आणि महानगरपालिका मी 225 जागा जिंकण्याची भाषा करतोय. अच्छा, मुंबई त्याच्यानंतर घ्या ना मुंबई महानगरपालिका, सगळ्याच्या सगळ्या जागांवरती आम्ही आव्हान देऊ तुम्हाला. 4-2 तर केलंच तुम्ही. हा, नाही एक जागा चोरली ना.
बरं का. शेवटी पाकिटमारी करणाऱ्यांची हे आहे ना, जमात आहे. हे सगळे आहेत हे पाकिटमार आहेत सगळे. हे राजकारणात आले म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळाली. बाकी हे तुम्हाला दिसतंय ज्या पद्धतीने ते बिहारला काय चाललंय तेच चाललंय आता. हा विश्वास जो आहे हा मतदारांचा विश्वास आहे त्यांच्यावरती आणि म्हणूनच आपल्या कॅमेऱ्यासमोर त्यांचा हा विश्वास ते व्यक्त करतात आणि जनता जनार्दन सोबत आहे तर कोणाचीच भीती नाही असा विश्वासानं पुढच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी संजय राऊत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पूर्णतः तयार आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.